जाणार आहोत एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये. चला बघूया यामुळे नेमका काय फायदा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. थोड्याच वेळात सर येतील. आता इथे आपण एकदम कॉन्फिडेंटली वागायचं. सर येतील, आपल्याला सांगतील. हाय फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स. वेलकम वेलकम. नमस्कार 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 मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. होय, मी ग्रेट आहे, पृथ्वी प्रताप. माझा कॉन्फिडन्स जाईल एवढं नका करू. नाही सर, कॉन्फिडन्स. येस मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही इथे का जमलेला आहात? कारण आज आपण इथे जमलेलो आहोत आत्मविश्वास वाढवण्यासाठी. मित्रांनो, हे विसरू नका, हे जग म्हणजे एक युद्ध आहे आणि हे युद्ध आपण जिंकायला हवं, हो की नाही? कुणीतरी म्हटलेलं आहे, डरला तो मरला. येस मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपल्याला आयुष्यात कोणाच्या समोर निडरपणे उभं राहायचं असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणायचं, मी ग्रेट आहे. टाळ्या, जोरदार टाळ्या. म्हणायचं मी ओय मागे जा. मित्रांनो जोरदार टाळ्या. लक्षात घ्या मित्रांनो, आज आपण इथे का जमलेलो आहोत? आत्मविश्वास वाढवण्यासाठी. आणि आत्मविश्वास कसा वाढतो, कधी वाढतो? लक्षात ठेवा, आपण स्वतःला जेव्हा जे समजतो आपण तेव्हा ते असतो. जर तुम्ही स्वतःला शेळी समजलात तर तुम्ही शेळीच व्हाल, हो की नाही? तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता? नाही. अरे देवा, आज काय खरं नाही. मित्रांनो, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता का? नाही. तुम्ही स्वतःला गाढव समजू इच्छिता का? नाही. तुम्ही शेळी नाही, तुम्ही मागे जा. तुम्ही शेळी नाही, तुम्ही गाढव नाही. तुम्ही जर स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? मच्छर आहात का? तर नाही. थांबा. या प्लीज या. नको ना सर, प्लीज नको ना सर. मित्रांनो, याच्या चेहऱ्यावर कळतंय आत्मविश्वास विरहित माणूस आज आपल्याकडे आलेला आहे. पण आपण त्याचा सुद्धा आत्मविश्वास पूर्णपणे आणायचा आहे. प्लीज या सर, नको सर. या. सर नको ना सर, माफी मागतो सर, नको ना सर. नाही, घाबरायची गरज नाही. या, इथे बसा. नाही, इकडे नको. इथे नको. इकडे नको. पाहताय मित्रांनो, आज या माणसात अजिबात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण त्याच्यात आत्मविश्वास आणायचा आहे. उठा, इथे बसा. काळजी करू नका. बसा. स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? तर नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जगाशी लढायला 100% मदत करते, हो की नाही? आज आपण आत्मविश्वास कसा वाढवायचा याची प्रात्यक्षिकं पाहणार आहोत. त्यासाठी मला कोणाची तरी मदत लागणार आहे. कोण बरोबर येऊ शकतं? तुम्ही वर या. नाही, तुम्ही नाही. तुम्ही नुकतेच केस कुरळे केलेले तुम्ही वर या. या. अरे बापरे. या. मित्रांनो, पहा, या माणसात अजिबात आत्मविश्वास नाही. या, वर या सर. या. शाबास. मला कळतंय तुमच्यात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण तो आणणार आहोत. माझ्या मागून म्हणा, एक सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. आत्मविश्वास परत कसा संपादन करायचा याची सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. म्हणा, मी ग्रेट आहे. घाबरायचं नाही. आत्मविश्वास पुन्हा आणायचा. करा. शाबास. मोठ्याने म्हणा, मी ग्रेट आहे. मी ग्रेट आहे. सर जन्मापासून त्याचा आवाजच तसा आहे. त्याला कंठच फुटला नाही. ओ,
अच्छा हरकत नाही हरकत. मित्रांनो हे बघा किती उत्तम उदाहरण आलेलं आहे आपल्या समोर. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास याच कारणासाठी नाही, कारण तुमच्याकडे न्यूनगंड आहे, तो म्हणजे तुमच्या आवाजाचा. पण आवाजाचं टेन्शन घ्यायची गरज नाही, काहीही काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल लोक माझ्यावर हसतात, त्यांना हसू द्या. मुळात हे लक्षात घ्या, आवाज काय आहे? आपल्या मनातले विचार शब्दरूपी बाहेर टाकण्यासाठीचं एक इंधन. त्यामुळे आवाजाकडे कॉन्सन्ट्रेट करू नका, आत्मविश्वासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. म्हणा मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. वा वा, कॉन्फिडन्स येतोय. म्हणा मी शेर आहे, मी शेर आहे. मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. मी शेर आहे, वा मी ग्रेट आहे, मी शेर आहे, मी ग्रेट आहे. सॉरी, फोन लावतो. फोन लावता, लावा लावा. हॅलो बबली, आय लव्ह यू. ओके. वा संपला. काय म्हणाली बबली?